नमस्कार. मी सुधीर बनसोड, शिल्पनिदेशक, वीजतंत्री, शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पांढरकवडा, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ, अमरावती रिजन. आमच्या संस्थेचे प्राचार्य माननीय श्री विजय नागोरे साहेब यांच्या मौलिक मार्गदर्शनातून, त्यांच्या सहकार्यातून हा व्हिडिओ तयार होत आहे. मित्रहो, आजचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ सेल. तर सेल आपण प्रत्येक ठिकाणी सेल हे वापरत असतो. आपण सेल प्रत्येक ठिकाणी वापरतो. सेल म्हणजे काय? तर सेल म्हणजे असा विद्युत घट की ज्याच्यामधून इलेक्ट्रिक सप्लाय म्हणजे विद्युत सप्लाय तयार होऊ शकतो. हा एक केमिकल रिएक्शन आहे. केमिकल रिएक्शनच्या द्वारे सेल तयार केल्या जाते. या सेलचा वापर आपण आपल्या घरगुतीमध्ये किंवा आपल्या घरगुती डिव्हाइसेसमध्ये याचा वापर आपण प्रामुख्याने करत असतो मित्रहो. तर या ठिकाणी टाइप्स ऑफ सेलमध्ये मुख्यतः त्याचे दोन प्रकार पडतात. नंबर 1 ड्राय सेल, नंबर 2 वेट सेल. तर ड्राय सेल आणि वेट सेल याचंच वर्गीकरण आहे. तेच वर्गीकरण परत प्रायमरी सेल आणि सेकंडरी सेलमध्ये याचं वर्गीकरण केले जाते. मित्रांनो, आज आपण प्रायमरी सेलच्या संदर्भामध्ये त्याचे जे प्रकार आहेत ते प्रकार कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणजे प्रायमरी सेलचे प्रकार किंवा त्यांचे नाव कोणकोणते आहे. तर एक व्होल्टेज सेल आहे, दुसरा लेक्लॅन्शे सेल अर्थात कार्बन झिंक सेल, 3 नंबर अल्कलाइन सेल, 4 नंबर मर्क्युरी सेल, 5 नंबर सिल्वर ऑक्साईड सेल व 6 नंबर लिथियम सेल या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत. सेल हे एक विद्युत रासायनिक साधन आहे ज्यामध्ये दोन वेगवेगळ्या धातूचे इलेक्ट्रोड आणि इलेक्ट्रोलाइट असते. इलेक्ट्रोड व इलेक्ट्रोलाइट मधील रासायनिक अभिक्रियेमुळे विद्युत व्होल्टेज निर्माण होते. सेलचे खालीलप्रमाणे वर्गीकरण करता येते. नंबर 1 ड्राय सेल, नंबर 2 वेट सेल. वस्तुतः ड्राय सेल मध्ये पेस्ट किंवा जेलच्या स्वरूपात इलेक्ट्रोलाइट भरलेले असते. हे सेमीसील्ड असून कोणत्याही पोझिशन मध्ये वापरता येते. सध्याच्या नवीन डिझाईन आणि निर्मिती तंत्रामुळे सेल पूर्णतः बंद करता येणे शक्य झाले आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या गॅसचे रासायनिक नियंत्रणाने ड्राय सेल मध्ये द्रवरूप इलेक्ट्रोलाइट वापरणे शक्य झाले आहे. सध्या ड्राय सेल ही संज्ञा कोणत्याही ठिकाणी कशाही प्रकारे इलेक्ट्रॉनची गळती न होता सहज वापरता येणाऱ्या सेलसाठी वापरली जाते. वेट सेल हे फक्त अपराइट म्हणजे उभ्या स्थितीतच वायू निघून जाण्यासाठी व्हेंट प्लग असताना या प्रकारच्या सेलचा उत्तम उदाहरण म्हणजे लेड ऍसिड सेल होय किंवा लीड ऍसिड बॅटरी होय. तर मित्रांनो, प्रायमरी सेलच्या संदर्भामध्ये प्रायमरी सेल कशाला म्हणायचं? प्रायमरी सेल म्हणजे काय की ज्या सेलला पुन्हा चार्ज करता येत नाही त्यांना प्रायमरी सेल म्हणतात. म्हणजे डिस्चार्ज होत असताना घडणाऱ्या रासायनिक अभिक्रिया सहजपणे पुन्हा रिव्हर्स करता येत नाही. जेव्हा सेलमध्ये रासायनिक अभिक्रियेमुळे त्यातील रसायने पूर्णपणे रूपांतरित होतात तेव्हा सेल डिस्चार्ज होतो. त्यावेळी त्या सेलच्या जागी नवीन सेल वापरावी लागतात. तर आपण ब्लॅकबोर्डवर दाखवल्याप्रमाणे प्रायमरी सेलचे प्रकार व्होल्टेज सेल, कार्बन झिंक सेल, अल्कलाइन सेल, मर्क्युरी सेल, सिल्वर ऑक्साईड सेल आणि लिथियम सेल या संदर्भात माहिती बघणार आहोत. आज आपण व्होल्टेज सेलच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्होल्टेज सेल आपल्या आकृतीसह या ठिकाणी व्होल्टेज सेल विचार करणार आहोत. आता पहिला सेल जो आहे व्होल्टेज सेल, या व्होल्टेज सेलच्या संदर्भामध्ये काय असतं मित्र हो? तर यामध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ऍसिड या ठिकाणी इलेक्ट्रोलाइट म्हणून आपण वापरणार आहोत. इलेक्ट्रोलाइट म्हणजेच काय की याच्यामधलं सोल्युशन लिक्विड फॉर्म मध्ये जे सोल्युशन असते त्याला आपण H2SO4 हे इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. आणि या ठिकाणी एक कॉपरचा रॉड त्यानंतर झिंकचा एक रॉड या द्रावणामध्ये बुडवून ठेवलेला आहे. या द्रावणामध्ये बुडवल्यानंतर हे जे इलेक्ट्रोलाइट म्हणून H2SO4 या ठिकाणी ठेवलेलं आहे हे H2SO4 या कॉपर आणि झिंक या इलेक्ट्रोडमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन एक प्रकारचे व्होल्टेज निर्माण करते. या सेलमध्ये जो कॉपरचा दांडा आहे, कॉपरचा रॉड आहे, तो पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून कार्य करतो. तद्वतच झिंक हा निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून कार्य करतो. यामध्ये कन्व्हेन्शनल करंट वाहून पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे करंट वाहून या ठिकाणी बल्ब प्रकाशमान झालेला आहे. अशा प्रकारे यामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन एक विजेचा दाब आपल्याला या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल रॉडवर मिळतो आहे आणि अशा प्रकारे या ठिकाणी व्होल्टेजची निर्मिती होते. आता बघतोय आपण दुसरा कार्बन झिंक सेल, यालाच आपण लेक्लॅन्शे सेल सुद्धा असं म्हणतात. लेक्लॅन्शे सेलला वेट सेल सुद्धा म्हणतात कारण यामध्ये द्रवरूप इलेक्ट्रोलाइट वापरलेले असते. या सेलचा कंटेनर म्हणजे एक काचेचं भांडे असून त्यात अमोनियम क्लोराईड म्हणजे NH4Cl चे तीव्र द्रावण असते. हे तीव्र द्रावण म्हणजे अल्कली असून ते इलेक्ट्रोलाइट म्हणून कार्य करते. काचेच्या भांड्याच्या मध्यभागी एक सच्छिद्र भांडे म्हणजे पोरस म्हणजे माठासारखं ठेवलेलं एक भांडं असतं. त्यामध्ये मॅग्नीज डायऑक्साईड म्हणजे MnO2 आणि कार्बन पावडर यांच्या मिश्रण या ठिकाणी टाकलेलं असते. म्हणजे हे जे कार्बन पावडर प्लस MnO2 हे यामध्ये मिश्रण भरलेलं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मिश्रणासह कार्बनचा रॉड सुद्धा या ठिकाणी बसवलेला असतो. कार्बनचा रॉड हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून, मॅग्नीज डायऑक्साईड हे डिपोलरायझर म्हणून कार्य करतात. काचेच्या भांड्यातील झिंक रॉड निगेटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून कार्य करतो. यामध्ये सुद्धा NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड याचं द्रावण भरलेलं आहे. याच्यामध्ये जे NH4Cl हे द्रावण म्हणजे इलेक्ट्रोलाइट आहे या सेलचं आणि या ठिकाणी कार्बनचा दंडा आणि या ठिकाणी पोरस जे आहे म्हणजे सचित्र असं भांड या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. या भांड्यामध्ये कार्बन पावडर आणि MnO2 म्हणजे मॅग्नीज डायऑक्साईड यामध्ये भरलेला आहे आणि या ठिकाणी आपण याच्या मिश्रणामध्ये कार्बनचा रॉड टाकलेला आहे. हा कार्बनचा रॉड या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणून काम करतो, पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करतो आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन म्हणून काम करून या ठिकाणी झिंक आहे आणि झिंक जो आहे हा झिंक
या ठिकाणी निगेटिव्ह इलेक्ट्रॉन कार्य करतो. NH4Cl अमोनियम क्लोराईड याची कार्बन आणि झिंक याच्यासोबत केमिकल रिएक्शन होते आणि या केमिकल रिएक्शन नुसार एक विद्युत सप्लाय तयार होतो. म्हणजेच आपण विद्युत सप्लाय तयार करण्यासाठी सुद्धा बघितलं तर सांगायचं झालं तर विद्युत सप्लाय रासायनिक अभिक्रियेमुळे सुद्धा विद्युत सप्लाय तयार होतो. तर या ठिकाणी आपण आज व्होल्टॅक्स सेल आणि कार्बन झिंक सेल अर्थातच लेटलाईनच्या सेल बद्दल माहिती बघितलेली आहे. मित्रहो, यानंतर आपण पुढील पाठामध्ये अल्कलाईन सेल, मर्क्युरी सेल या दोन सेलचा आपण प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.